धुळे जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। पेरणीसाठी शेतकऱ्यांची मात्र बियाणे खरेदीला गर्दी होतीये। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी असा सल्ला हवामान विभागानं शेतकऱ्यांना दिलाय। याच शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ईश्वर बोरसे यांनी। धुळे जिल्ह्यात पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट येऊन ठेपलं होतं। गेल्या 3 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। काही भागात पाऊस जोरदार पाऊस आहे तर काही भागात सौम्य पद्धतीने पाऊस सुरू असल्यामुळे काही भागात अद्यापही पेरण्या झालेल्या नाही। त्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल? पाऊस लांबणीवर गेला आणि आता कुठेतरी पाऊस आला आणि पेरण्या सुरू केल्या। पाऊस लांबणीवर गेला होता, पण आता पाऊस पडलेला आहे। बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस पडलेला नाही। पेरणी अगोदर धूळ पेरणी केली होती, त्याच्यामुळे परत अजून पाऊस पडल्यामुळे परत दुबार पेरणीचं संकट आता शेतकऱ्यांना आलेलं आहे। पाऊस लेट आल्यामुळं पहिले पेरणी केली होती ती खराब झाली। आता नवीन बी घ्यायला आलो आहे। या शिरपूर तालुक्यामध्ये कुठं कुठं पाणी कमी होतं आणि आमच्या रोहिणी बोटी गावाकडे पाणी आता सुरुवात झाली। आता नवीन बीज घ्यायला आम्ही आलोय। पाणी कमी पडला, त्याच्यामुळे काही पिकांमध्ये पाणी अपुरा पडल्यामुळे पिकं उतरायला थोडस म्हणजे कमी उतरतील, म्हणजे मरलोक जास्त पडेल। याच्यामध्ये संकट आहेच, पाऊस कमीमुळे संकट जास्त प्रमाणात आहे। दुबारा पेरणीचे संकट जास्त आहे। धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस आहे तर काही भागात पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचं देखील संकट या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे। ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।